माझ्या सगळ्या चारी बहिणींनाही माहिती आहे की नाटकासमोर हा सगळं टाळतो म्हणून ते नाटक सुरू असताना ते आधीच एक तर मला सांगतात की बा ही डेट आहे किंवा लग्न वगैरे असतं एखाद्या ताईकडे ते आधीच सांगून ठेवतात की प्रशांत या 3-4 डेट लक्षात ठेव आणि मी तसं मग ऍडजस्ट करतो. पण मुक्ताला जेव्हा मुलगी झाली तेव्हा मला वाटते नाटकाची डेट ही जवळच होती. मी खूप अपसेट होतो की मला खूप वाटायचं की जावं आणि माझ्या नातींना बघावं पण तिने जाऊ शकलो नाही. मग ती 1 महिन्यानंतर म्हणजे मी अनिताला पाठवलं होतं. अनिता तिला घेऊनच चंद्रपुरात आली आणि ती जेव्हा आली तरी तिचं खूप धडाक्यात स्वागत केलं. खूप आनंद झाला मला. तुमच्या या संपूर्ण प्रवासामध्ये पडद्यामागे राहून सर्वात जास्त मानसिक आधार देणारी घरची अशी कोणती व्यक्ती? मानसिक आधार देणारी सगळ्यात जास्त व्यक्ती म्हणजे माझी मिसेस अनिता करते हीच आहे. कारण नाटकात जे काही घडलं किंवा वाईटही झालं चांगलंही झालं तरी तिच्याशी आधी शेअर करतो आणि ती काही मला ती समजते. आधीपासून मला पाहत आलेली आहे. अभिनय प्रॅक्टिस तालमीची वेळ आणि काही थोडंसं मूड असं दिसलं की वगैरे नाटक में कुछ हुआ क्या सहज विचारते मग कारण मला सांगावं वाटलं तर मी सांगतोय तिला शेअरही करतो आणि ती सांभाळते मला अशाकडे. आता बाहेर आपल्याला सगळेच पुढे छान गोडगोड बोलतात की नाही छानच झालं मग ते आपल्या काही चुका काढत नाही. पण घरातील अशी व्यक्ती असते एखादी की ती बरोबर समीक्षण करते आपल्या सगळ्या कामाचं म्हणजे ती बहुतेकदा कडूच असते. तर असं कोणी करतं का घरात? असं होते दोन म्हणजे माझे वडील आणि माझी आत्या डॉक्टर मॅडम ते सगळे ओळखत असतात. बाबू तर नेहमी मला म्हणायचे अभिनय करताना बाबूंनी माझं दिग्दर्शन केलेलं नाटक नाही बघितलं. पण मी अभिनय करताना त्यांनी मला 1-2दा सांगितलं निकी अँड मेमचा जेव्हा नाटक प्रेझेंट आम्ही करत होतो संजय रामतेने दिग्दर्शन होतं. मी बाबूसाठी म्हणजे त्या गोष्टी डिस्कस करायचे की बाबू हे असं कसं म्हणजे असं करता येईल का तसं करता येईल का. तेव्हा बाबूंनी म्हटलं की अरे तू दिग्दर्शन एखादं नाटक दिग्दर्शन कर. पण तो चान्स मला खूप उशिरा आला. एक नाटक तेव्हा अजयनी मला दिग्दर्शक म्हणून समोर केलं आणि तेव्हाही मला थोडीशी भीती होती की मी एवढं मोठं नाटक करू शकणार की नाही. पण त्यांनी मला हिंमत दिली आणि मी तिथून दिग्दर्शक म्हणून समोर आलो. कुटुंब व्यापार आणि नाटक या तिन्ही गोष्टी करत असताना फार तारेवरची कसरत. म्हणजे बघा की चित्रपटातून एक वेळा मानधन तर मिळतं पण नाटकात असं काही होत नाही. नाटक जर नंबरात असलं तर बक्षीस मिळतं आणि ते बक्षीसही फार कमी असतं आणि मग जे काही नाटक असतं त्याला लागलेला खर्च आणि तुम्ही स्वतः व्यापारी आहात एक तर हा जे दुकान आहे तुमचं रेणुका रेडीमेड स्टोअर तर तिथे सुद्धा तुमच्याकडे 3-4 जण कामाला आहेत. तर ती एक बाजू घर आणि नाटक हे सगळं करत असताना नाटकाला जो उभं करायला पैसा लागतो हा सहसा कोणी देत नाही किंवा तो जमवावा लागतो. तर माधवीताई मागे म्हणायची की ह्या लष्कराच्या भाकऱ्या बांधल्यासारखं आहे आणि बहुतेक जण म्हणतात सुद्धा असं की हे काम काय आहे. व्यापारी सुद्धा म्हणतात की जेव्हा तुला याच्यातून काही मिळतच नाही प्रॉफिटच मिळत नाही तरीही तू हे काम का करतो. म्हणजे ते एक वेगळं प्रेशर पण असतं. पैसा उभा करायचा असतो. बाहेरगावी जायचं म्हटलं एवढी मोठी टीम जशी तांडा होती किंवा झेंडा होता तर या सगळ्यांना घेऊन इतक्या लांब लांब प्रवास करणं त्यासाठी उभारणीसाठी लागलेला पैसा हे सगळं करताना हे सगळं सांभाळताना एक तारेवरची कसरत होत असते. तर ही तारेवरची कसरत तुम्ही कशी पेलता? गोष्ट खरी आहे की खूपशे लोक म्हणतात असं की अरे एवढं टेन्शन असतं पैशाचं याचं त्याचं तरी तो नाटक का बरं करतो. पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की जे नाटक करतो किंवा एखाद्या कला जोपासतो त्या कलेतून काय मिळतं त्या कलाकारालाच माहीत असतं. आणि आर्थिक बाजू जर विचार केली तर जेव्हा मी ग्रुप फॉर्म केला नवीन आर्टिस्टला घेऊन तेव्हा खूप अडचणीतच होतं की म्हणजे टेन्शन खूप होतं की नाटक कसं उभं करायचं काहीच नव्हतं. कारण शरदमामा गुप्ता होते संस्थेत काहीच पैसा नव्हता. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की बाबा तुम्ही आधी विचार करून घे की तू करू शकणार की नाही. मी मामांना एकच म्हटलं होतं की मामा फक्त मला एक चान्स आहे तर मी नाही करू शकलो नाटक याच्यानंतर मी कधी तुम्हाला म्हणणार नाही. पण अशा वेळेस मला साथ दिली माधवी
प्रशांत मरतुवार आता पुण्याला आहे आणि सुशांत भांडारकर. त्या आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की नाही काही झालं तरी आपण नाटक प्रेझेंट करायचं. आणि नाटक आम्ही माधुरीचे नाटक केलं, कशेची राणा आम्ही ते सुरू केलं आणि तिथून त्या नाटकाला सेकंड पारितोषिक मिळालं. आणि पण नाटक प्रेझेंट करताना मी सगळ्या कलाकारांना सांगितलं की बघा आपलं हे पहिलं नाटक आहे, आपण जे आपल्या स्वतःच्या बळावर उभं करतोय, आपण फक्त एक चांगलं प्रेझेंटेशन करू. तसं आम्ही सगळ्यांनी गृहीत धरून आम्ही सगळ्यांनी प्रॅक्टिस केली. नाटक खूप म्हणजे त्याला आम्हाला असं कन्फ्युजन असायचं की आपलं नाटक बरोबर होऊन जायचं की नाही. माधवीला मी विचारायचं, माधवी मला विचारायची, प्रशांत इथे नव्हता त्यावेळेस, पण तिथून तो नेहमी म्हणायचं भैया नाटक कसं सुरू आहे, काय होऊन राहिलं. सुशांतही नाटकात होता आणि सगळं नाटक पिक्चरवर होती. मी दोघी एकता आणि नम्रता, गौरव, कल्याणी सगळेच आम्ही नाटकात होतो. नवीन ग्रुप होता पूर्ण. पण जेव्हा नाटक सेट झालं 4 दिवस प्रयोगाला होते, आम्ही विचार केला की कोणाला तरी आपण दाखवायला पाहिजे नाटक कसं झालं. म्हणून मी मला तिकडे संजू रामटेके आणि प्रदीप घडते अजून 1-2 जणांना जे नाटकाचे जाणकार होते त्यांना बोलवलं आणि त्यांच्यासमोर आम्ही नाटक प्रेझेंट केलं. तर आम्ही म्हणतो जनरल प्रेझेंट केलं, म्युझिक वगैरे सांगायचं. नाटक जेव्हा त्यांनी बघितलं तर पहिला अंक झाला. तर म्हटलं की आता बोर झाला तर जातो की काय की आता हे लोक उलटवण्याचा दुसरा प्रयत्न दाखवणं म्हणून दुसरे अंक दाखवतात. नाटक संपल्याबरोबर ते लोक म्हणाले तुझं नाटक नम्रात आहे म्हणे. आम्हाला इतका आनंद झाला की आम्ही जे सहज सुरू केलेलं नाटक म्हणजे इतकं सुंदर होईल की आम्ही कल्पनाही केली नव्हती. आणि ते नाटक खरंच खूप छान झालं. आत्ताही मला वाटतं की ते नाटक व्हावं, पण ते नंतर शक्य झालं नाही ते नाटकाचा विषय करणं. आणि तिथून प्राईज मिळाला. आणि आर्थिकदृष्ट्या मला माधवीचा एक म्हणजे उल्लेख करावासा वाटतो की नाटकाच्या वेळेस जेव्हाही म्हणजे प्रयोग असतो तेव्हा मी आजही मला ती म्हणजे प्रत्येक प्रयोगाचा विचार आजही ती मला कोणतरी विचारते भैया काही कॅश आणायची आहे का सोबत. तर मी तिला म्हणतो की बघ गरज असेल तर मी तुला सांगतो आणि गरज असली तर तिला सांगतोय आणि ते घेऊन पण येते. पुढच्याला तिने मदत केली आहे माझी. थँक्यू माधवी. भैया एखाद्या वेळेला असं होतं की पुरस्कार आपल्याला मिळणारच असतो, अगदी आपण त्याचे दावेदार असतो, पण तो मिळत नाही कुठल्या ना कुठल्या कारणामुळे. असं काही तुमच्यासोबत घडलंय का? असं खूप मला वाटलं की मला पारितोषिक मिळायला पाहिजे. म्हणजे मला वाटण्यापेक्षा लोकांचं मत असं होतं की प्रशांत तुला इथे मिळायला पाहिजे. जसं एक नाटक होतं ईदी मधलं डबल रोल होता. तो एक मुस्लिम कॅरेक्टर होतं आणि एक काश्मीरी होतं. तर 2 कॅरेक्टर होते. ते कॅरेक्टर म्हणजे इतकं आवडलं होतं लोकांना की लोक म्हणजे सगळ्यांना आश्चर्य वाटायचं की एवढे प्रयोग ईदीचे झाले पण तुला एक साधं सर्टिफिकेटही कसं काय मिळालं नाही. ते एक मला आश्चर्य वाटायचं त्यावेळेस. आणि तसंच एक ज्ञानीमुनीचं नाटक म्हणजे मला तिथं कॅरेक्टर मला असं वाटायचं की मला इथे मिळायला पाहिजे होतं, पण नाही मिळालं. तसंच एक पूर्णविरामी नाटक मला होतं की त्यावेळेस कॉम्पिटिशन मी नाटकाचे संपूर्ण नाटकं बघितले होते. पण मला असं वाटलं की पहिलं नाही तरी आपल्याला दुसरं पारितोषिक आपल्या नाटकाला मिळेल, पण ते नाही मिळालं. आणि अशा नाटकाला पारितोषिक मिळालं ते की त्याला एखादं फक्त साधं अभिनयाचं पारितोषिक म्हणजे अभिनयाचं प्रोत्साहन सर्टिफिकेट होतं आणि ते नाटक दुसरा म्हणजे असं वाटत होतं की इथून उचलून त्याला परत दुसऱ्या नंबरावर ठेवण्यात आलं असं ते जाणवलं. थोडंसं वाईट वाटलं होतं. पण हे सगळं गृहीत धरूनच आजकाल मी नाटक करतो. म्हणजे खूप असं विचार करत नाही की आपल्याला प्राईज मिळेल. माझ्या कलाकारांनी सुद्धा सांगतो की प्रेझेंटेशन आपल्याला चांगलं करायचं आहे, बाकी नटेश्वराची इच्छा.